कॉर्पोरेशन जाने का है? हाँ कॉर्पोरेशन में जाके बैठ के जरा देखिए क्या बेटा है वो सब सामने करेंगे ये है अभी बोलो तो लीटर की टाकी थी साधारण घर से आग नहीं गुजरती हाँ? 3.5 से 4 से फट फ्लॅट आहे ना तिथे आग लागली 5 लिटरची टाकी आग कुठे दिली हे बघा हे परिस्थिती आहे ठाणे मागाच्या अलीकडे फायर डिपार्टमेंटची बड़े ही शर्म की बात कि हमारे फायर डिपार्टमेंट के अधिकारी की जो हेड है फायर डिपार्टमेंट के हेड है उन्होंने फायरमैन को यहाँ 500 लीटर की गाड़ी के साथ खड़ा रखा है। ये जो गाड़ी है वो साधारण एक फ्लैट की आग नहीं बुझा सकती 550 स्क्वायर फीट की, तो ये 1200 बेड का हॉस्पिटल के जाने जो इंसान की थाने करके जनता की जीव कैसे बचाएगी मुझे समझ में नहीं आ रहा। मैं ईश्वर से खुदा से प्रार्थना करता हूँ कि ऐसा कोई हादसा ना हो, लेकिन हमारी तैयारी कितनी हद तक डमी तैयारी की गई है ये आपको सामने दिखने मिलेगी। और आप दुइये ये फायर सिस्टम का इनको ऑपरेटिंग नहीं आता और वो मालगांवकर बड़ी बड़ी बातें करके वहाँ पे चले गए, वहाँ पे बड़ी बड़ी बातें करके वहाँ चले गए कि उनको ऐसा सिस्टम आती है, लेकिन जो लगान करने वाले जो सिस्टम उनको ही मालूम नहीं बेचारे को फायर के सिस्टम को क्या करेंगे। ऑफिसर ही नहीं, ऑफिसर ही नहीं 100% मतलब बड़ी दुर्घटना के लिए इनको खाली नाम के लिए रखा गया, बाकी यहाँ पे मालिकों का सब कुछ बोल रहे कि ये सब सिस्टम शुरू है। इनको तुम्हाला माहित आहे काय करायचं? ट्रेनिंग दिलेली तुम्हाला किती दिवस झाली इथे? ट्रेनिंग दिली मला 2 आठवडे झाले इथे बंदोबस्त. तुम्हाला माहित आहे ना कसं सुरू करायचं? नाही दाखवलंच नाही त्यांनी ऑफिसर दाखवलंच नाही समजलं कुठे पॅनल कुठे आहे सर? बॅनर तिकडे बॅक साईडला इकडे लांब आहे हे मतलब थाने महानगर में इतना दुर्घटना होने के बावजूद फायर डिपार्टमेंट के बेचारे कर्मचारी को रखा तो गया है, लेकिन ये ऑपरेटिंग कैसे करा जाता है ये उनको बताया नहीं गया। ऑफिसर को नहीं मालूम, खाली मालगांवकर सब आके बता तो रहे यहाँ ये वैसा ये सब आप दिखा तो रहे, लेकिन उनको मालूम है शुरू करना मालूम है इनको शुरू करना ही नहीं, इनको शुरू मैनुअल है, मैनुअल वो ऑटोमेटेड है, मैनुअल है, मैनुअल है। डॉक्टरच ऍग्री आहे, मी ऍग्री करू की मला राऊंड आहे, बाकीचे 5 अधिकारी एकही बोलत नाही, ते पीडब्ल्यूडीचे अधिकारी इकडे दिले, त्यांना साधा सेन्स नाहीये की एखाद्या पेशंटला गरज आहे त्याला आपल्याला माहिती करून घ्यायचं, ते उचलत नाहीत कोण साहेब. ऐका माझं लोकांची तक्रार आहे बोलू मी कसं कनेक्टिंग आणि बाजूला वॉर्ड असल्यामुळे बराच वेळ येतो, नो डाऊट 11-18 पेशंट असताना सुद्धा हा माणूस म्हणजे बाकी ठीक आहे कोणाचा फोन काही कंप्लेंट असेल पण याने हॉस्पिटल सांभाळलं. इव्हन ह्या ठाणे शहरातल्या जेवढ्या नागरिकांना सेवा द्यायचा पण त्यांनी प्रयत्न केला इथे मेडिकल ऑफिस, पण केळकर सारखा अधिकारी ते वस्तू तो फोनच उचलत नाही आणि त्याला कोण बोलत पण नाही. त्याला 2 पार्किंगचा लॉटचा चार्ज दिला, इथला चार्ज दिला, उपयोग काय? पीडब्ल्यूडीचा इतर चार्ज दिलेला आहे. दुसरी गोष्ट आहे ना की म्हणजे ह्या मधल्या पिरियडमध्ये सगळ्यात राजकारणी आमच्यासारखा त्यांचा काय स्वार्थ होता, वॉर्डातला आला, हा आला, तो आला, तो आला, साहेब येतोय तर ठीक आहे, काही नाही म्हणजे मदत त्याला जेवढी करायची तेवढी त्यांनी केली. त्याच्याबद्दल फायर ब्रिगेडचा शंभर कसं आहे हा जो विषय ते प्रत्येक डिपार्टमेंटला असा हे येऊन गेला आहे. फक्त एक म्हणजे अशी कोणाची बाजू नाही, जे आई फॅक्ट आहे. हम खाली ये देखना है कि फायर का सिस्टम ऐसे में कभी हादसा आणि त्याचं काय झालं तो प्रमाणापेक्षा जास्त बिझी होऊन गेलाय. हमारे डिपार्टमेंट की तैयारी 24 क्या तास है? 24 फायर तास डिपार्टमेंट कामावर एवढी कामं ते लोक टाकलेली आहेत. सर हमारे फायर डिपार्टमेंट की तैयारी क्या है? कभी हादसा हो जाए आता एक केळकर साहेब आले, किती फोन मी स्वतः फोन केले साहेब, कधी माझ्याकडे मेसेज पण फोन उचलत नाही. फोन कसला सुहास काय काय नाही उचलत, किती वेळा फोन केले मी. आता यांचा नंबर ब्लॉकवर टाकून दिले अक्षरशः, नाही उचलत आपण ते 10 वेळा का फोन करणार, कशाला करायचा? डायरेक्ट गाडीशीला फोन करतो. त्याने मला 1-2दा सांगितलं केळकर ठेवलाय हो, बोल बाद झाले तुमचे नकळे ते बोल उचला तुम्ही फोन आहे तर करणार नाही, तुम्हाला बघतो मी काय नाही बोलू शकत. आता नाही उचलायचं एखाद्या माणसाने
ठरवलं मला नाही त्याचा फोन घ्यायचा नाही घ्यायचा. माझी त्यांची कुठे वैयक्तिक दुश्मनी आहे कधी आपली वैयक्तिक दुश्मनी? आपलं काय शाब्दिक कधी काय झालं होतं? माझं आहे तोंड खराब आहे, मी तापट माणूस आहे, पण तरी सुद्धा झालं होतं का? मी तोंडावर सांगतो यांचे माझे वाद झाले, साहेब तुझे माझे किती वाद झाले? वैयक्तिक काय लोकांसाठी काय ते आपली भांडणं होतात, तिथे येतो परत येतो, साहेब आल्यानंतर तुम्हाला परत बोलतो साहेब सॉरी चुकी झाली, बरोबर आहे, झाली चुकी झाली, आपण लोकांसाठी बांधत असतो. तसं यांचं माझं काही बोलणं पण नाही, कधी पण नाही उठलं बिचारे, त्यांनी मनाशी ठेवून टाकलंय. सुरुवातीचे फोन उठला येतात नाही गेलो. अरे आयुक्त ज्या मी एवढे आरोप करतो ते आयुक्त माझा फोन उचलतो. आता मी काय करतो सर, फक्त स्टाफ आहेत का? कोणता स्टाफ? वॉर्ड बॉय, सिस्टर, डॉक्टर कमी आहेत की बरोबर आहे? कमी आहे. कमी आहे. अल्फाचं कॉन्ट्रॅक्टर तुमच्याकडे आहे ना, त्याला बोलवा ना सर. त्याचं कोणतरी व्यक्ती असेल ना, तो हँडल करतो सर. त्याचं होम साईजवर कोणता? होम साईजवर कोणता? होम साईजचा आपल्याकडे नाही आहे. त्याचा नंबर सर ॲज पर एमओयू ते काम करत आहे ना, नाही. बरोबर ना? हां, आणि फायरचं पण एक मी बघितलं होतं, त्यांना काही माहीत नाही कसं ऑपरेट करायचं आहे. तर फायर ऑडिट इथे येऊन झालेलं आहे स्वतः. सर ह्यांना काय माहिती के साहेबांनी येऊन इथे फायर ऑडिट केलेलं सर आहे. या ऐका ना, बिल्डिंग फायर कंप्लायंट आहे हे त्यांनी मला सांगितलेलं आहे. प्लस त्याच्या व्यतिरिक्त एक फायर टेंडर इव्हेंट त्यांनी ठेवलेलं आहे एक्स्ट्रा जबाबदारी म्हणून. त्यांनी काय टेक्निकल माहिती घ्यायची ती त्यांनी बहुतेक घेतली असेल असं मला विश्वास नाही. आहे. त्यांचं व्यक्ती नाहीये साहेब इथे. सर विचारा कुठे ना, किती तुमच्या समोर आहे. समोर आहेत का? त्यांचा ऑफिसर जो पाहिजे जो डिसिजन घेतो नाही सर यांना ऑफिसर पाहिजे आहेत का? आणि हे ऑपरेट त्यांना मॅन्युअल कसं decision करायचं makingच आहे, ते नाहीये. पण माहित नाही यांना. तर स्टाफचं ट्रेनिंग घेऊ. सर आपको मालूम है सर, अभी हीटिंग की वजह से, लोड ज्यादा होने की वजह से नंबर वाइज कहीं ना कहीं हादसा हो रहा है, और हम पिछले हादसों पे हमें नए हादसे नहीं होना चाहिए, इसके लिए कुछ तैयारी करना चाहिए. बिल्कुल आप दुआ मांग रहे हैं और यहाँ पे कोई हादसा नहीं है. नहीं सर, हम लोग तैयारी तो कर करके साहेब, पण आपण वाट बघतोय का मग त्या गोष्टीची? आज 1000 पेशंट ठाणे महापालिका जिथे आहेत. या बिल्डिंगचं फायर आणि जर suppose- मी आता सांगतो, या बिल्डिंगचं फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झालेलं आहे. या बिल्डिंगचं ऑक्सिजन ऑडिट सुद्धा झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचा मिळून जो एक मोठा हेतू आहे की बिल्डिंग सेफ असली पाहिजे, हा. अपघात होता कामा नये. तर याची जी काही काळजी घेतली जाऊ शकते ती काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न केले. सर इतकंच नाही तर आता मला माहित नाही काय उद्याचे अधिकारी आणि काय काय बोलतात, परंतु इथे याच्या आधी झळके साहेबांनी इथे मॉक ड्रिल सुद्धा घेऊन इथे स्टाफला बाहेर सुरुवातीला झालेलं ऑडिट झालं आम्हाला माहिती आहे सर. झालेलं आहे. सर ठीक आहे, ऑडिट झालं. हे बघा ना सर, आपलं फायर ऑफिसर पाहिजे ना. ऑफिसर कुठे आहे सर? जबाबदारी स्टाफ पण पाहिजे. यांना बोला, तुम्ही बोला. जर इन्सिडेंट झाला तर जबाबदारी कोण घेणार आमची सांगा. मी यांना बोलतो तुमची जबाबदारी तुम्ही करणार का? ते बोलतो आम्हाला काही माहित नाही. आणि म्हणजे सर एक security guard थोडी आहे. आणि इथे हे जेव्हा फायर इथे नाही, नाही. जेव्हा कधी काय अपघात होईल ना तुम्ही तेव्हा एक मिनिट सर, इथून कोणी कोण नाही, सर एक मिनिट थांबा. सगळेच प्रयत्न मला माहिती आहे फायर का थांबवायला. कसं ऑपरेट करायचं आहे? नाही नाही, केळकर हो, साहेब. आता मला नाही माहिती. तुम्हाला माहित आहे का सर साहेब? अन्विका साहेब तेच करेल. तुम्हाला माहित आहे का? पाचशे लिटरची केळकर साहेब, तुम्ही तर उडवाउडीची उत्तर देताय अरे, साहेब. तुम्ही स्वतः येणार आहे का नॉब चालू करायला? जर सिस्टम ऑटो असताना मॅन्युअल ठेवलेली आहे तर तुम्ही स्वतः येणार आहे का जर डिसिजन मेकर इथे नाही तर करायला? तुम्ही चुकीचं बोलताय साहेब. हे उडवाउडीची उत्तर तुम्ही विरोधी पक्ष नेता देऊ नका. मी काय बोलतो सर? नाही 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 नाही, दुसरं हे उडवाउडीची उत्तर द्यायला ऐकायला आलोय का आम्ही? तुम्हाला ट्रेनिंग नाही ते ट्रेनिंग द्यायला मी सांगणार. अरे कधी कधी सांगणार? कुठे अधिकारी? तुम्ही आतापर्यंत हा मुद्दा मला आता पहिल्यांदा कळला की नाही? याच्या आधी मला सर, मी काय मला बोलतो? सांगितलं का? ठाणे शहरामध्ये 10 हॉस्पिटल झाल्यानंतर तुम्ही जर असं म्हणत असाल की हा मुद्दा आपण अरे सर, आताशी कळाला, लोकांचे वाट जीवन बघताना गेलं तुम्ही ना. माणसं म्हणण्याची. लोकांचे जीवन जातात हे तुमच्या समोर बोलले. तुम्हाला यांना माहित पण नाहीये कसं ऑपरेट करायचं आहे. फायर ज्या माणसाकडे राईटच दिलेला नाहीये म्हणजे कसं ऑपरेट करायचं, काय करायचं, ऑफिसर पण इथे उपस्थित नाही ना सर. त्याला जो आवश्यक आहे तो फायर ऑफिसर इथे नाही. ते नाही करतात, आम्हाला बोलतो. त्याला ह्या चुकीचं बोलताय, माहिती देऊ नका सर. हे अटकवत आहेत त्या लोकांना. तुम्ही असं नका करू. तुम्ही ऑफिसर आहे, तुम्ही असं नका करू. हे चुकीचं आहे. त्यांनी त्यांची कंप्लेंट अशी आहे की त्यांना इथल्या कुठल्याही संस्थेचं इथल्या कुठल्याही जी यंत्रणा आहे त्याचं प्रशिक्षण नाही. तर तुम्ही संध्याकाळच्या आत त्यांचं प्रशिक्षण करून घ्या आणि त्याला जो कुठला ऑफिसर इथे देणं गरजेचं आहे तो देऊन टाका. याच्यामध्ये हायगाय नको. किती लोकांची टीम पाहिजे आपल्याला? त्या 7 लोकांच्या आणि एक ऑफिसर पाहिजे. म्हणजे
दुर्गेश तरे आणि संदेश भोईर आहेत, की यांना तुम्ही प्रशिक्षण द्या. त्यांचे काय तुमचे ते काय तर ते आज संध्याकाळच्या तुरपून टाका काय ते, म्हणजे कोणाला त्या संदर्भामध्ये असुरक्षितता वाटणार नाही. ओके. मी बोलला ना, आम्ही पण बोलू शकत नाही. तुम्हाला ठीक आहे करून तो मी सर. अच्छा तुम एमओयू जैसे जो है एज पर एमओयू उतने आदमी भी नहीं, बराबर ना, ठीक है ना, ले होंगे एज पर एमओयू. आपके वार्ड बॉय भी नहीं है और डॉक्टर और सिस्टर, बरोबर ना. अभी वो फोन कोणाकडे उत्तर त्याबद्दल तुम्हाला एमओ चार्जचा शिंदे त्यांनाच बोलायला लागले. हां तुमच्या ऑक्सिजन बरोबर. आता पेशंट कमी असल्यामुळे आता आलं ते नाही. आता काय कॉर्पोरेशनची स्वतःची हे पेशंट पण कमी. आता किती पेशंट स्वतःचा 438 पेशंट पण कमी आहे ना, खूप कमी. नागरिकों की तकरार के बाद ग्लोबल, इसके बाद हम पार्किंग प्लाजा और कौसा हॉस्पिटल, ये सभी हॉस्पिटलों पे हमारी तैयारी कैसी है, डॉक्टर, सिस्टर, वार्ड बॉय और सबसे ज़्यादा फायर की टीम की क्या तैयारी है. क्योंकि जो टेम्परेचर है महाराष्ट्र में और लोड ज़्यादा है, जिसके लिए पालक मंत्री एकनाथ शिंदे जी ने भी आदेश दिया है कि सभी तैयारी होना चाहिए. जितेंद्र आवाड जी भी बोल रहे हैं, कमिश्नर साहब भी बोल रहे हैं, महापौर साहब भी बोल रहे हैं. लेकिन ज़मीनी स्तर पर इसकी तैयारी है क्या, उसकी जांच और उसको देखने के लिए आज हम सभी लोग यहाँ पे आए थे. आने के बाद सरासर पूरी खामियाजा फायर डिपार्टमेंट की ओर से मालूम पड़ रहा है. 4 फायरमैन को रखा गया है, जिसके अंदर से उनको जो फायर डिपार्टमेंट के फायरमैन है उनको यहाँ पे जो मैनुअल फायर जो मशीनरी ऑपरेट करते उन्हें इसके बारे में कुछ मालूमात नहीं. कि ऐसे में फायर ऑफिसर जो है वो यहाँ पे अवेलेबल नहीं, जबकि कमिश्नर साहब, पालक मंत्री जी, महापौर साहब ये सभी दावा कर रहे हैं कि ऑफिसर, फायर ऑफिसर हमेशा यहाँ रहना चाहिए. यहाँ पे जो पीछे की गाड़ी खड़ी की है 500 लीटर की गाड़ी है पानी की, फायर की रखी. ऐसे में कभी हादसा हो जाए तो मैं आपको एकदम क्लियर और दावे के साथ कह सकता हूँ कि ऊपर वाला ना करे कि यहाँ कोई हादसा हो. लेकिन अगर हादसा हो जाए तो हम सिर्फ नाम मात्र फायर के फायरमैनों को यहाँ रखें. हम यहाँ पे इनकी सुरक्षा फायर डिपार्टमेंट नहीं कर सकता, क्योंकि उनको जो फायरमैन है उनको ऑपरेट कैसे करते ये मालूम ही नहीं. उनको ट्रेनिंग ही नहीं दी गई और उनको यहाँ पे उनको जवाबदारी जो दी है उनको उसके बारे में भी नहीं मालूम है. खाली एक सिक्योरिटी गार्ड के लिए यहाँ पे लाया गया है और उनको खड़ा कर दिया गया. और जब मैंने उनकी शिकायत किया तो बेचारे हमारे कुछ ऑफिसर उन्हीं की शिकायत करें. वो क्या करेंगे, उनको जब साधारण मानस है उनको पूछा कि आपको इसकी सारी जानकारी है, डिटेल है, कैसे ऑपरेट करते, तो उनके मुंह से निकल गया हमें मालूम ही नहीं. तो सबसे बड़ी बात, ऐसे में अगर हादसा हुआ तो फायर डिपार्टमेंट के जो आला अधिकारी उसकी जिम्मेदार उन्हें लेना पड़ेगी, उनके ऊपर कार्रवाई की जाएगी. ये मैं स्पष्ट कर देना चाहता हूँ कि थाने के एक भी हॉस्पिटल के ऊपर आपने पहले इतने सारे हॉस्पिटलों पे आग लगी, कई लोगों की जान गई, तो हमें पिछले से सीखना चाहिए और आगे तैयारी रखना चाहिए. और उसके बावजूद भी हमारी अभी तैयारी नहीं है और डमी ऐसी चीज़ें करने पे महापालिका डमी चीज़ें करने में एक्सपर्ट है. मैं महापालिका के सभी अधिकारी को चेतावनी देना चाहता हूँ कि सही से होश में आ जाए, ज़मीनी लेवल पे काम करे, खाली एसी में बैठ के, कैबिन पे बैठ के बड़ी बड़ी बातें ना करे. ऑफिसर हम यहाँ पे अवेलेबल होना चाहिए था, उनको यहाँ पे बाकायदा ट्रेनिंग देना चाहिए था कि हादसा हो जाए तो क्या करेंगे. आप प्राइवेट हॉस्पिटल के बारे में बात कर रहे हैं, आज 350-400 लोगों के हॉस्पिटल की परमिशन खत्म होने आई है, उनको ये गोल गोल घुमाया जा रहा है. आप उनके बारे में बात कर रहे हैं कि उनको फायर ऑडिट नहीं किया गया है, उनके पास फायर की कोई सुविधा नहीं है. अरे जहाँ पे फायर सिस्टम लगा है उनको ऑपरेट करने के लिए आपने कोई ट्रेनिंग नहीं दी फायरमैन को. जहाँ पे फायर सिस्टम लगा उनको ऑपरेट करने के लिए फायर की ट्रेनिंग नहीं दी फायरमैन को. मतलब कहीं ना कहीं आप सिर्फ बातें कर रहे हैं, ढकोसला कर रहे हैं. थाने की जनता की जान की कीमत है, ये बर्दाश्त नहीं की जाएगी, ये बात ध्यान रखिए. ओम साई आरोग्य केअर जी कंपनी आहे ते जे डॉक्टर्स पुरवते, नर्सेस वगैरे पुरवते, त्यांनी MOU जो केलेला आहे त्याप्रमाणे इथे डॉक्टर, नर्सेस यांचा स्टाफ अवेलेबल आहे का, हा प्रश्न सुद्धा तुम्ही इथे विचारलेला आहे. काय उत्तर मिळालं?
हमारी खुशकिस्मती है थाना की कि पेशेंट की संख्या कमी हुई है, 400 कुछ पेशेंट अभी है। लेकिन हम क्यों नहीं सोचते कि तीसरा लाट आने वाला है, ऐसे में कभी पेशेंट बढ़ जाए तो एज पर MOU मैं उनसे मैंने यही पूछा कि जब करार महापालिका से उन्होंने किया था ओम साई ने, उस करार के हिसाब से सभी मैन पावर सब चीज़ें हैं क्या? तो उन्होंने कहा नहीं है। तो फिर कोई थाने महापालिका के जवाई है क्या हो? किसके उस पर ये सब चल रहा है? तो यंत्रणा थाने महानगर पालिका को सही से करना पड़ेगी। और जो कोई है, ठीक है, कोई अच्छा काम कर रहा है, मैं उसकी करतूत करना चाहिए, उसकी सराहना करना चाहिए, लेकिन जो कमियां हैं उसे प्रशासन के जरिए दूर करना चाहिए। मैं एक स्पष्ट करना चाहता हूं कि ओम साई के जो मैन पावर आज के लिए चाहिए वो तुरंत बहाल किया जाए, और जितने वार्ड बॉय और डॉक्टर और नर्सेज चाहिए, कमिश्नर साहब खुद इस पर ध्यान रखें, इस पर तुरंत अमल करें और उनको अपॉइंट करें तुरंत।